ॲज पर रिसर्च शक्यतो 70% लोक त्यांना ज्या करिअरला जायला नको पाहिजे त्या करिअरला गेलेले आहेत ओके. आणि त्यांनी चूज केलेलं आहे आणि नंतर ते स्ट्रगलिंग लाईफ मध्ये आहेत. बुद्धीचा कारक आहे असं म्हणते मी. आणि ह्यांची वाणी छान असते, कम्युनिकेशन स्किल चांगले, सो हे चांगले कन्सल्टंट बनू शकतात, चांगले लीडर सुद्धा बनू शकतात. ह्यांना पटकन पैसा पाहिजे. ओके. मनी ओरिएंटेड लोक आहेत, सगळं चांगलं पाहिजे. सध्या मला आता म्हणतील की नाही माझा जन्मतारीख 7 आहे, मॅडम म्हणते मुलांक 7 आहे, पण मी देवाला पाया पण पडत नाही. अशी लोक खूप लोक असतात किंवा नाही का, मी मानत नाही या गोष्टी. पण मी सांगते ना, लाईफ मध्ये कधी ना कधी अशी वेळ येतेच यांच्यावर, यांना विश्वास ठेवावा लागतो या गोष्टी. किंवा एखादा नंबर 3 नसावा, 2 पेक्षा एक्स्ट्रा नसावा तुमच्या मोबाईल नंबरमध्ये. हा, तो नसावा. जसं जन्मतारीख तुमच्यावरती 50% इम्पॅक्ट करत असते, तसं नाव पण तुमच्या 50%, दोन्ही मिळून 100% इम्पॅक्ट करत असते. असं म्हटलंच तरी काही हरकत नाही. नमस्कार मित्रांनो, यथार्थ टॉक्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अंकशास्त्रीवर डिस्कस करणार आहोत. अंकशास्त्री तसं बघायला गेलं तर हा खूप सखोल टॉपिक आहे. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये अंकशास्त्रीचे आपण भरपूर काही टॉपिक्स आज डिस्कस करणार आहोत. तर इंट्रोड्युसिंग शांभवी मॅम. नमस्कार मॅम. नमस्ते मॅम, कशा आहात तुम्ही? मस्त. कसं वाटतं मॅम स्टुडिओमध्ये येऊन? छान वाटते, पॉझिटिव्ह वाटते. मॅम, तुमचे जे काही पॉडकास्ट झाले होते, मला त्यांचं ते बघून मला खरंच खूप छान वाटलं, तुमचे म्हणजे पॉडकास्ट बघून. तर माझी अशी इच्छा होती की तुमच्यासोबत पण एक करावं आणि आज आय थिंक तो दिवस आलेला आहे. तर खरंच खूप छान वाटतंय मला. तर आज आपण एक थोडक्यात जे काही 1 to 9 जे नंबर्स आहेत, त्याच बाबतीत आपण डिस्कस करूया. जे काही मूल्यांक आणि काही भागांक असतात, राईट? ते कसं कॅल्क्युलेट करायचं आणि जे काही त्याचा मुख्य स्वभाव असतो, नेचर असतो, ते तर सगळेच जण सांगतात. पण मला असं आवडेल त्याच्यामध्ये तुम्ही त्यात करिअरमध्ये पण काय निवडायचं आहे त्याच्यामध्ये, जे काय त्यांचा मूल्यांक 1 ते 9 असतील त्यांचे. तर ते त्यात थोडं ॲड ऑन करून ते थोडं एक्सप्लेन करा त्याच्यावर. तर पहिल्यांदा जसं मी म्हणते की अंकशास्त्र म्हणजे काय, आपण इथून सुरुवात करूया. ठीक आहे. तर अंकशास्त्र म्हणजे नंबर्सचा अभ्यास म्हटलात तरी काही हरकत नाही, ज्याच्यामध्ये आपण जन्मतारखेचा अभ्यास करतो, त्याच्यामध्ये आपण नावाचा अभ्यास करतो. ठीक आहे. तर हे 2 विषय आहेत अंकशास्त्रामध्ये. आणि पहिल्यांदा आपण मूल्यांक आणि भाग्यांक जे तुम्हाला म्हटलास, की आपण त्याच्याविषयी थोडंसं बोलूया म्हणून, तर तुम्ही मला सांगा माहिती. तर पहिल्यांदा आपण प्रेक्षकांना मूल्यांक आणि भाग्यांक म्हणजे काय किंवा ते काढायचे कसे, हो, हो, हो. हे आपण सांगू. म्हणजे कसं आहे ना, त्यांना थोडंसं स्वतःची जन्मतारीख बघता येईल की बरोबर. आपण तसे आहोत का आणि आपलं बरोबर करिअर चूज केलंय का. बरोबर. ठीक आहे. कारण की कसं आहे ना अनिकेत, ॲज पर रिसर्च शक्यतो 70% लोक त्यांना ज्या करिअरला जायला नको पाहिजे त्या करिअरला गेलेले आहेत ओके. आणि त्यांनी चूज केलेलं आहे आणि नंतर ते स्ट्रगलिंग लाईफ मध्ये आहेत. ओके, ओके, ओके. असं एका रिसर्च मधून बघायला आलंय. 70 ते 80% म्हटलास तरी काही हरकत नाहीये. ओके. सो आपल्याला न्यूमरोलॉजी मधून एक खूप छान गाईड करता येतो लोकांना की त्यांना करिअर कुठलं चूज केलं पाहिजे, जेणेकरून त्यांना पुढे करिअर करताना स्ट्रगल होता कामा नये. हो, हो. बरोबर आहे. कारण कसं आहे ना, जेव्हा आपण एखादं करिअर चूज करतो, मी सगळ्यांना म्हणते की ज्याच्या तुम्हाला आवड आहे त्याला जर तुम्ही करिअर म्हणून चूज केलं तर बोर होत नाही आपण, बरोबर आहे. पण मला एक गोष्ट सांगा, एन्जॉय करतो करिअरला. हो, ते तर आहेच. पण जे तुम्ही जसं बोलला आवड आहे, पण ते फेव्हर करतं की नाही आपल्या डेट ऑफ बर्थला, ते पण महत्वाचं आहे का? माझ्या ऑब्झर्वेशन नुसार आहे ना, हां, हां. ज्याच्या जन्मतारखा जशा असतात ना किंवा ज्यांचे स्वभाव जसे असतात किंवा त्यांना जे सुटेबल आहे ना त्याच्यामध्ये ना आवड असते, ओके. पण त्यांना त्या गोष्टीची म्हणजे काय म्हणतात ना, अ, आकलन होत नाही किंवा योग्य वेळी त्यांना प्रॉपर गाईड भेटत नाही किंवा योग्य वेळी त्यांना त्याच्यावरती विचार करायला भाग करणारे लोक त्यांना तसे सपोर्टिव्ह भेटत नाहीत. म्हणून कधी कधी आपलं करिअर चुकतं. हं, 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 हं. नाही, तर असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. हो, असे आहेत एक्झाम्पल्स. जसं आपण म्हणतो की शनी ग्रह जो आहे तो लॉ रिलेटेड मी म्हणते. जर लॉ रिलेटेड म्हणा किंवा रिअल इस्टेट रिलेटेड म्हणा, ज्यांचा मूलांक 8 आहे किंवा भाग्यांक, शक्यतो मूलांक आणि भाग्यांक कॉम्बिनेशन डिपेंड करत असतं. आपण आज ढोबळमानाने बघणार आहोत. पण मूलांक ज्यांना 8 आहे, त्यांना लॉ रिलेटेड किंवा रिअल इस्टेट रिलेटेड काम करायला आवडतं किंवा त्याच्यामध्ये त्यांना रुची असते. पण ते त्याच्यात करिअर करायला जात नाहीत.
घरचे म्हणतात ना MBA करा, इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग करा, करा, डॉक्टर. डॉक्टर करा. आपल्याकडे ना MBA, इंजिनियर, डॉक्टर, इंजिनियर, MBA हे हे 3च 3 फील्ड मुख्य लोकांना झालेत. मुख्य अशा गोष्टी हो. माहिती आहेत, की तू इथंच शिकलं पाहिजे. पण त्या रिलेटेड पण त्याच्यापेक्षा सुद्धा भरपूर असे क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये आपण करू शकतो. किंवा काही मुलांक किंवा काही जे नंबर्स आहेत ते कदाचित मी असं सांगत असते की यांनी बिझनेस न करता जॉब करावा किंवा यांनी जॉब न करता बिझनेस करावा. पण ते लोक उलटच फील्डमध्ये असतात. मग स्ट्रगल करतात किंवा त्याला एन्जॉय करू शकत नाहीत. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा मुलांक आणि भाग्यांक कसा काढायचा बघू. त्याच्यानंतर मग आपण पुढे डिस्कस करूच. बरोबर. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघायचे मुलांक कसा काढूया. हो. ठीक आहे. आपली जन्मतारीख म्हणजे कशी असते? तारीख, महिना आणि वर्ष वर्ष. बरोबर. म्हणून आपली जन्मतारीख बनते. बरोबर आहे. तर ज्यातली जी पहिली तारीख असते ना, ती जेव्हा आपण सिंगल डिजिटला घेऊन जातो, तेव्हा काय होतं आपला मुलांक बनतो. बरोबर. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण आपली तारीख, महिना आणि इयर कॅल्क्युलेट करतो आणि जेव्हा तो सिंगल डिजिटला घेऊन जातो, त्या आपला भाग्यांक बनतो. बरोबर. ठीक आहे. उदाहरण तुला एक छोटंसं देते. त्याची जन्मतारीख आहे 8/7/1989. 8 हा त्यांचा मुलांक मुलांक झाला. झाला. ठीक आहे. आणि याचे टोटल आहे ते 42. 42 मधनं सिंगल 6. डिजिटला गेले की 6. 6 हा त्या व्यक्तीचा भाग्यांक झाला. बरोबर. ठीक आहे. अशा रीतीने आपण आपला मुलांक आणि भाग्यांक काढायचंय. हो, तो ऑडियन्स तुम्हाला कळलंच असेल मुलांकन भाग्यांक कसं काढायचं. तर तुम्ही तुमच्या पेपरवरती काढून घ्या आणि तुमचे जे रिस्पेक्टिव्ह जो नंबर आहे, त्याच्या बाबतीत तुम्ही बघा. ओके. आता आपण याच्यानंतर बघू की मुलांक 1, मुलांक 2, मुलांक 3 हे सगळे जे नंबर्स आहेत, हे नंबर्स कसे इफेक्ट करतात त्या व्यक्तीवरती आणि त्यांनी कुठलं करिअर चूज केलं पाहिजे. असं आपण थोडंसं संमिश्र हो, हो. चालेल. नंबर्स घेऊ. ठीक आहे. मॅम मुलांक आणि भाग्यांक हे दोन्ही महत्त्वाचे असतात का? आणि जेव्हा करियर निवडतो आपण, तर हा मुलांक बघायचा का भाग्यांक बघायचा? दोन्ही महत्वाचे असतात. ॲक्चुअली कसं आहे ना अनिकेत, आत्ता आपण जे बघतोय ते ढोबळमानानं बघतोय. मुलांक 1 किंवा भाग्यांक 1, मुलांक 1 विषयी आपण करिअर बघतो आहोत. तसं भाग्यांक सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तसे आपल्याला बघायला गेलं तर मुलांक आणि भाग्यांकाचे 81 कॉम्बिनेशन्स आहेत. बरोबर. ठीक आहे. ते 81 कॉम्बिनेशन्सना वेगवेगळे करिअर आहेत. ओके. अच्छा. आता आपल्याला एवढा वेळ नाही की आपण ते करिअर सगळे एक्सप्लेन करू हो, शकतो. बरोबर आहे. मुलांक म्हणजे काय? तर तुम्ही स्वतः आणि भाग्यांक म्हणजे काय? तर तुम्हाला काय बनायचंय? मग भाग्यांक पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्हाला काय बनायचंय हे तुमचा भाग्यांक सांगतो. पण ते बनताना तुम्हाला कसं वागायचंय किंवा त्याच्यामध्ये कसं तुम्हाला ॲक्टिव्ह राहायचंय हे तुमचं मुलांक सांगतो. बरोबर आहे. सो दोन्ही कॉम्बिनेशन इम्पॉर्टंट आहे. करिअर शक्यतो भाग्यांकावरनं पण 80% इफेक्ट करतो. अच्छा. 60 to 80% आणि भाग्यांकावरनं. मी असं ऐकलंय, की हा भाग्यांक आय थिंक वयाच्या 35 नंतर ॲक्टिव्हेट होतो. हे खरं आहे का? अ, अ, वयाच्या 35 म्हणता येणार नाही. 30 नंतर 30-32 नंतर ॲक्टिव्हेट झालेला दिसतो. ओके. एकेकांचा खूप लवकर पण ॲक्टिव्हेट त्यांच्या भाग्यांकावरती असतो. काही भाग्यांक लवकर ॲक्टिव्हेट होतात, काही भाग्यांक उशिरा ॲक्टिव्हेट होतात. ओके. ते पण जाणून घ्यायला आवडेल मला. ते पण तसं असतं. सो आपण पहिल्यांदा एक ते हो. त्याचा जे मूळ 9 स्वभाव आणि नंबर्स आहेत, करियर. त्यांचे स्वभाव आणि त्यांनी शक्यतो कुठल्या करिअरला गेलं पाहिजे, हे आज आपण डिस्कस करू. हं. कारण डिस्कस करायचं म्हणलं प्रत्येक मुलांक भाग्यांक तर मग खूप मोठा खूपच पॉडकास्ट मोठं होणार. होईल. बरोबर. लोकं पण बोर होतील. ठीक आहे. तर आपण आता सध्या बेसिक बघू. तर मॅम आता मुलांक 1 बद्दल जाणून घेऊया आपण. ठीक आहे. मुलांक 1 म्हणजे काय? ज्याची जन्मतारीख येईल 1, 10, 19 आणि 28. बरोबर. यांचा मुलांक काय झाला? 1 1 झाला. झाला. ह्यांना सूर्यग्रह लीड करतो. बरोबर. ठीक आहे. सूर्यग्रह कसं आहे हो? तडफदार आहे, हं. डिसिप्लिन आहे. हं. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही सूर्याकडे बघितलात तर एनर्जेटिक फील होतं. बरोबर आहे. बरोबर आहे. एनर्जी देणारा आहे, ऊर्जा देणारा आहे ग्रह. बरोबर आहे. हो. तशीच ही लोकं सुद्धा असतात. ठीक आहे. ह्यांना कुणाच्या आधिपत्याखाली काम करायला आवडत नाही. त्यांचा स्वभावच तसा असतो. त्यांना सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायला आवडतं. ओके. जसं सूर्य कसा सेंटरला आहे आणि सगळे ग्रह बरोबर साईडने आहे. फिरत असतात. हो. तसंच सेम हे मुलांक 1 वाले लोक असतात. ठीक आहे. शक्यतो या लोकांनी आहे ना बिझनेस करावा. ओके. मी सांगते की या लोकांनी बिझनेसच करावा. 1 नंबरवाले. हो, ज्यांचा मुलांक 1 येतो ना त्यांनी. ओके. आणि तू जर बघितलंस ना तर एक ज्यांचा मुलांक असतो ना त्यांना बिझनेसच जास्त आवडत असतो. ते नाईलाज म्हणून जॉब करत असतात कारण की त्यांना मार्ग भेटलेला नसतो. हो, ते तर अगदीच आहे. आता मी स्वतः 1 नंबरवाला आहे. मला माहिती आहे. मी स्वतः रिलेट करू शकतो हे. ठीक आहे.
आणि त्यांना कसं असतं ना, आणि जर जॉब जरी केला हम्म, हम्म, हम्म. तर त्यांना कोणाच्या हाताखाली जॉब म्हणजे कसं कोणी त्यांना डॉमिनेट करतंय हम्म, आवडत नाही. बरोबर आहे. आणि जॉब करायचा तर त्यांना एक नंबरला पोहोचायची त्यांची इच्छा असते, की त्या फील्डमध्ये किंवा जे जॉब करतायत त्या कंपनीमध्ये नंबर 1 पोझिशन कुठली आहे, तिथं मला पोहोचायचंय. हो, त्यासाठी मी काय पण करेन, हो. आणि जे असं काही असतं. काम असेल ते मला प्रेमाने बोला तरच मी करेल. हां, अदरवाईज नाही नाही करणार. करणार. असं होतं. हो. त्यांचा स्वभाव असाच असतो. त्यामुळे ना शक्यतो हे जॉब सारखे चेंज करतेले दिसून येतात आपल्याला. हं, 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 हं. ओके. हा जॉब नाही, तो जॉब, तो नाही, हा जॉब. तिथं जरा जरी कुठला मॅनेजर किंवा कुठल्या वरच्या पोझिशनची व्यक्ती त्यांना बोलली ना, हं, हं. तर ते म्हणजे रिझाइन टाकण्यापर्यंत येतात. हो, हो. विचार करत नाहीत, की बाबा माझा लॉस म्हणजे मी रिझाइन टाकलं तर पुढं कसं? हा हं, हं. कधी-कधी विचार पण करत नाहीत लोकं. सो बरोबर. ह्यांनी शक्यतो बिझनेस करावा. नसेल तर असा जॉब करावा, जिथे तुमच्यामधले जे गुण आहेत म्हणजे टीम लीड वगैरे हं, हं, म्हणा, हं. लीडरशिप ज्याच्यामध्ये असेल, हं, हं. अशा टाइपचे त्यांनी जॉब केलेले आहे सगळ्यात बेटर. ओके. आणि जर बिझनेस जर तुम्ही म्हटलात, तर मी प्रिफर करेन की ज्याच्यामध्ये अग्नी हं, हं. आहे, आग आहे, त्या रिलेटेड बिझनेस केलेला सगळ्यात बेटर. ओके. त्यांना कारण कसं आहे ना, बघा सूर्य कसं सगळ्या ग्रहांना सगळ्यांना व्यवस्थित एनर्जी देत असतो. असं बरोबर म्हणत आहे. नाही, "तू बुध आहेस रे, तुला मी कमी एनर्जी देणार." नाही का? किंवा सगळ्यांना समान हक्क देतो. हां, समान हक्क देतो. तसं लीडर एक समान हक्क देणारा असेल, हं, तरच हं. तो एक चांगला लीडर आपण म्हणतो. बरोबर आहे. ठीक आहे. तर अशा रिलेटेड त्यांनी जॉब आणि करियर चूज करावे. ओके. आता ह्याच्यामध्ये एक प्रश्न येतोय मला. ह्याच्यामध्ये समजा त्याचा एक मुलांक आहे आणि भाग्यांक त्याला फेव्हर करणार नसेल, तर मग काय होतं? बघ, मुलांक एक आहे आणि भाग्यांक जर फेव्हरेबल नसेल ना, हां, हां. तर थोडा यांना स्ट्रगल जाणवतो. अच्छा. प्रत्येक मुलांकाला तसं आहे बरं का, हां, की हां, यांना हां. जर भाग्यांक फेव्हरेबल असेल ना, हां, हां. तर हे खूप पुढे जातात लोकं. हां, हां. फेव्हरेबल नसेल, तर ह्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल दिसतो. ओके. असंच नाही करियर बाबतीत, रिलेशनशिप बाबतीत म्हण किंवा त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये म्हण किंवा त्यांच्या विचारांमध्ये सुद्धा स्ट्रगल दिसतो. अरे बापरे! ओके. विचारांमध्ये स्ट्रगल म्हटलास तर कसं, की हे करू की ते करू? द्विधा मनस्थिती नेहमी. कधीच ते एका डिसिजनला पोहोचत नाहीत. हं, हं, असा हं. सुद्धा स्ट्रगल यांच्यामध्ये दिसून येतो. ओके. पण शक्यतो आपण हे टेंटेटिव्ह आता बोलतोय आपण, हो, की हो. मुलांक एकवाल्यांनी बिझनेस कुठला करावा? हं, हं. त्याच्यामध्ये तू स्वतः बॉस असशील, मी असं म्हणेन. ठीक आहे. हां. पार्टनरशिप म्हणण्यापेक्षा पार्टनरशिपमध्ये पण जास्त शेअर आपल्याकडे ठेवावा. ओके. अच्छा. कारण की दुसरा जर पार्टनर जास्त शेअरवाला असेल आणि त्याने जरा बोलला, हां, हां, हां. तर याचा इगो परत हर्ट होतो. बरोबर आहे. ठीक आहे. हां. सो त्यांनी बिझनेस करावा. हं, जॉबच्या पेक्षा बिझनेसला प्रिफर करावा. आणि जॉब जर करायचा असेल, हं. तर मग एक म्हणजे एका पोझिशन लेव्हलला जाण्याचा प्रयत्न करावा. हं, हं, हं. ठीक आहे. ह्यानी थोडासा इगो बाजूला ठेवला, तर बरोबर. हे सक्सेस चांगले होतील. मग जॉबमध्ये पण असू दे किंवा बिझनेसमध्ये पण असू दे. ह्याने थोडासा इगो बाजूला ठेवायचा. बरोबर. ओके. मुलांक 2 वर येऊया आता. मुलांक 2 म्हणजे काय रे? मुलांक 2 म्हणजे 2, 11, 20 आणि 29 ज्यांची जन्मतारीख येते हं, त्यांचा हं. मुलांक 2 झाला. मुलांक 2 ला आहे ना म्हणजे 2 नंबरला चंद्रग्रह लीड करतो. बरोबर. ठीक आहे. चंद्र हा पाण्याचा कारक आहे. हं, हं. ठीक आहे. पाणी कसं तू कुठल्याही शेपमध्ये टाक, त्याचा आकार घेतं. बरोबर आहे. तसा ह्या लोकांचा स्वभाव असतो. ते पटकन एखाद्या ग्रुपमध्ये मिक्स होतात. हं, हं. त्यांच्यामध्ये मिक्स होऊन जातात. हां, हां, हां. ठीक आहे. तसंच ह्यांना ना खरं एकांत पण आवडतो. ओके. ठीक आहे. ही लोकं पण चंचल पण तेवढीच असतात. ओके. खूप चंचल असतात ही लोकं. ह्यांचा जर भाग्यांक जर तसा असेल ना, तर मात्र आहे ना आवर घालणं कठीण जातं. अरे बापरे! म्हणजे त्याच्यात भाग्यांक 2 आणि मुलांक पण 2. मग तर हां, खूपच चंचल लोकं दिसून येतील. इनफॅक्ट आहे ना, ह्या लोकांना आहे ना, अ, हे भावनिक असतात खूप. इमोशनल असतात. इमोशनल पण होतात पटकन. हं, ठीक हं. आहे. सगळ्यांचा विचार करणारे असतात. जसं आपली आई कशी करते, हो. सगळ्यांचा विचार घरातल्यांचा. तसा सगळ्यांचा विचार करणारी पण असतात ही लोकं. पण ह्यांनी थोडासा त्यांचा चंचलपणा कमी करणं गरजेचं आहे. अच्छा. हं, हं. भाग्यांक कसं असेल तर ते खूप चंचल असतात. अदरवाईज यांच्यात उलटा पण प्रकार बघायला मिळतो आपल्याला, की ते खूप शांत आणि एकांत असतात. ओके. अच्छा. आता हे चंचलपणा ओव्हरकम कसा करायचा? चंचलपणा ओव्हरकम म्हणजे ह्याला कमी कसं करायचं जसं तुम्ही म्हटलात? काय अच्छा. रेमेडीज वगैरे? त्याच्यावरती आहेत ना रेमेडीज आहेत. ॲक्चुअली प्रत्येकाचा चंचलपणा जन्मतारखेवर पण डिपेंड आहे बरं हां, का. हां, हां. पूर्णपणे जन्मतारखेमध्ये जशा तारखा हं. त्यांचे प्रत्येक जे नंबर्स आहेत, ते इम्पोर्टंट आहेत. मग त्याच्याप्रमाणे प्रत्येकाच्या रेमेडीज वेगळ्या येतात. ओके. ठीक आहे. पण हा चंचलता कमी करण्यासाठी आहे ना, थोडीशी सूर्याची उपासना केली तर चांगली आहे. सूर्य डिसिप्लिन आहे. हो. बरोबर आहे. हं. मग सूर्याची उपासना सुद्धा चालते. अच्छा. ओके.
आई भावनिक होते, पण वडील आल्यानंतर बरोबर आहे. बरोबर आहे ना, स्ट्रॉंगनेस हो, येतोच हो, ना. हो. येतोच ना. आईच्या खुशीमध्ये आपण चिरून रडू शकतो. बापाच्या वरती नाही ना. वडिलांच्या समोर तेवढा आहे ना रडू शकतो का? नाही. नाही. वडील काय करतात तेवढं आपल्याला फ्रीली नाही होत. वडील काय करतात आपल्याला स्ट्रॉंग करतात, हो. स्ट्रॉंग बनवतात. "काय नाही रे होत, तू नको काळजी करू. तू कशाला रडते गं?" असं हो, असतं ना. होतं. ठीक आहे आणि सूर्याची उपासना केली तर बेटर राहील. ह्या लोकांनी आहे ना, जसं मी म्हटलं की याचा चंद्रग्रह आहे आणि पाणीकारक आहे. तर वॉटर रिलेटेड कामं, जॉब, वॉटर रिलेटेड. ओके. वॉटर रिलेटेड जी लिक्विड फॉर्ममध्ये आहे, हं, हं. त्या रिलेटेड कुठली कंपनी असेल, तर त्याच्यामध्ये जॉब करावा, हं, हं. अदरवाईज बिझनेस करावा. पण शक्यतो बिझनेसपेक्षा या लोकांनी जॉबच करावा मी प्रिफर करते. ओके, ओके. ठीक आहे. कारण की खूप भावनिक पण आहेत ना आणि चंचल पण आहेत. हं, 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 हं. चंचलतेमुळे सारखे मग बिझनेस चेंज करतेले पण दिसून येतात. हो, ते पण आहे. एक डिसिजनवरती पोहोचू नाही शकत. एका डिसिजनवरती नाही पोहोचू शकत आहे. किंवा बिझनेस करणारा कसं लीड करणारा व्यवस्थित लागेल. तुमचा मॅनेजर किंवा बिझनेस करणारा जो ओनर आहे, हं, हं. तोच व्यवस्थित आता पाहिजे ना. कुणाच्या हाताखाली बिझनेस करू शकता. म्हणजे ते लीड करेल, तू फक्त हां, मॅनेज करायचं बॅक एंडला. मॅनेज करायचं काम कर. जे ते त्यांना इंट्युशन पॉवर छान असते. हां ओके. आणि इंट्युशन पॉवरचा चांगला वापर करावा. त्यांना आध्यात्मिक ज्ञान सुद्धा चांगलं असू शकतं. ते त्या ऑकल्ट रिलेटेड गोष्टीमध्ये पण जाऊ शकतात. हं, हं. पण मी म्हणेन की वॉटर फॉर्ममध्ये नेव्ही म्हणा, जिथं वॉटर आहे, हं, किंवा हं. तुमच्या आजूबाजूला वॉटर आहे. अशा रिलेटेड काम केलं तर तुम्ही सक्सेस. ओके. लिक्विड फॉर्म पाहिजे. मुलांक 3 वर येऊया आता. ठीक आहे. ज्याची जन्मतारीख 3, 12, 21 आणि 30 आहे त्यांचा मुलांक झाला 3. बरोबर आहे. तर 3 जो मुलांक आहे तो देवगुरूला लीड करतो. बरं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण देवगुरू आणि दैत्यगुरू 2 प्रकार आहेत. हं. त्यातला देवगुरूला लीड करतो. ठीक आहे. तरी लोकं गुरु कसे असतात आपले? एकदम शिस्त. शिस्तप्रिय असतात. हो. शांत असतात. त्याच्यानंतर त्यांना सगळी कामं व्यवस्थित पाहिजे. स्लो करतील पण व्यवस्थित करतील. हो. सेम सगळ्यांचं ही चांगलं लोक करायचं. हो, सेम ही लोक आहेत. ह्यांना ना ज्ञान गोळा करायला आवडतं. ज्यांचा मुलांक 3 आहे ना, हं, त्यांना हं. ज्ञान गोळा करायला खूप आवडतं. आणि ना हे काय करतात ना, प्रत्येक ठिकाणचं जरा ज्ञान गोळा करत करत. ओके. पण पण आहे ना, एका ह्याच्यात कॉन्सन्ट्रेट करत नाहीत. माझा त्यांना असा सल्ला असतो, की एका एका कुठल्यातरी गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून काम करा. हं, हं. ठीक आहे. ह्यांना आहे ना टीचिंग फील्ड चालतं हं, 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 हं. शक्यतो. जिथं त्यांना काउन्सिलिंग चालतं. लोकांना छान समजवायचंय, त्यांना गाईड करायचंय, अशी गोष्ट चालते. ओके. ठीक आहे. ह्यांना तसं ट्रॅव्हल रिलेटेड पण चालतं. थोडं अच्छा. हां, चालतं. पण शक्यतो ह्यांनी टीचिंग किंवा गाईड करणाऱ्या ह्याच्यामध्ये असावं. हे लीड पण चांगले करतात ॲक्चुअली लोकं. ओके. कारण की त्यांना ज्ञान भरपूर असतं ना. ते हं. एखाद्या व्यक्तीला चांगलं लीड करू शकतात. त्यांच्या ज्ञानाच्या भरवशावरती. तर त्यांनी त्याचा वापर चांगला केला तर. हं, 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 हं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता माझ्याकडे अशा खूप मुली येतात, की ज्यांना पार्लर आवडत असतं किंवा मेकअप आवडत असतं. मग मी करू का? पण मी त्यांना म्हणते, की ह्याच्यामध्ये तू टीचिंगमध्ये गेलास तर तुला सक्सेस आहे. ओके. मेकअप आर्टिस्टचं काय हां, शिकवायचं असेल. कसं शिकवायचं असतं. हं, 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 हं. ॲज कंपेअर स्वतः जाऊन मेकअप हं, हं, करण्यापेक्षा हं, हं. तू ओनर बन त्याची. हं. क्लासेस घे हां, फक्त. क्लासेस घे किंवा तू त्या मुलींच्याकडनं काम करून घे. हं, 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 हं. ठीक आहे. ओके. आता मुलांक 4 वर येऊया. हां. तर मुलांक 4 जो आहे त्याची जन्मतारीख 4 ते. 4, 13 त्याच्यानंतर 22 आणि 31. बरोबर. ठीक आहे. त्यांचे आहे त्यांचा मुलांक 4 झाला. आता 4 जो मुलांक आहे तो राहू त्याला लीड करतो. हो. ठीक आहे. राहू म्हणजे काय? ग्रहाचं नुसतं डोकं आहे. हो. बरोबर आहे. हो, हो. तर त्या व्यक्तीला ना डोकं खूप छान चालतं. ओके. अच्छा, ओके. हां. ज्यांचा मुलांक 4 आहे ना, त्यांचं डोकं खूप छान असतं. ते खूप म्हणतात ना डोकेबाज किंवा मास्टरमाइंड असतात. शार्प असतं ते. शार्प असतात. हं, हं. त्यांच्याकडे आयडिया खूप छान असतात. ते खूप छान आयडिया जनरेट करू शकतात. जर समजा एखाद्या कंपनीमध्ये कुणाला काही सुचत नसेल किंवा मार्ग निघत नसेल, त्यांनी ज्यांचा मुलांक 4 आहे ना, त्याला विचारावं की याच्यातनं काय मार्ग काढू सांग. तो खूप छान आयडिया देईल. ओके, 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 ओके. ठीक आहे. आणि 4 नंबरचं असं पण ऐकलं, की ते आय-टीमध्ये जास्त करून ते हे आय-टीमध्ये असतो किंवा कोडिंग म्हण, हं, हं, हं. कोडिंग फील्ड आहे. त्याच्यामध्ये डोकं चालायला लागतं ना. हो. ठीक आहे. कोडिंगमध्ये पण यांना चालतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ही लोकांना मार्केटिंग चालतं. ओके. हां. पॉडकास्ट घेणारे सुद्धा 4 नंबरचे असले तर चालतं. ओके, ओके. जिथे आहे ना
हजरजबाबीपणा जो आहे ना, हजरजबाबीपणा म्हणजे काय, हा की हा पटकन एखाद्या व्यक्तीने जर विचारलं तर पटकन उत्तर तयार पाहिजे आपलं. ओके 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 हा ठीक हा आहे. अशी लोक नंबर 4 असतात. हम्म. म्हणजे त्यांना काही करून ते मार्ग काढतील तुला. कुठला पण प्रॉब्लेम कुठलाही सोल्युशन प्रॉब्लेम भेटतोच असो, त्यांच्याकडे. काही शॉर्टकट का होईना काढतील. यांना शॉर्टकटनं कामं करायचं तर खूपच जास्त आवडतं. अरे बापरे बापरे 4 नंबर रिलेट करतो हो. फक्त. ठीक आहे. तर ह्यांनी बिझनेस करावा. हम्म. जॉब पण चालतो तसं, जसं मी म्हटलं कोडिंग किंवा IT रिलेटेड. त्याच्यामध्ये आय टी रिलेटेड काम जॉब चालतो. पण बिझनेस केलेला सुद्धा ह्यांना प्रेफर आहे. आणि बिझनेस करायचाच असेल तर एखादी मार्केटिंग फर्म उभा करा किंवा डिजिटल मार्केटिंगची एखादी फर्म उभा केलं तरी चालेल. तुमच्या हाताखाली 4-5 लोकं ठेवून केला तरी चालेल. थँक्यू. आता मुलांक 5 वर येऊया आपण. मुलांक 5 माझा सगळ्यात आवडता नंबर आहे हा. माझ्या जन्मतारखेमध्ये नाहीये, पण माझा आवडता नंबर आहे. अच्छा ओके का बरं असं? कारण की ह्या नंबरला ना अँटी नंबर नाहीये. म्हणजे शत्रू नंबर असं काय नाहीये. ओके किंवा ह्याचं कोण फेव्हरेबल एनिमी नाहीये. म्हणजे असं असं असतं ना, की फेव्हरेबल नंबर कुठला नाही. हा हम्म. पण प्रश्न असतो लोकांचा. ह्या लोकांना ना सगळीच लोक चालतात. ओके ह्यांना सगळ्या वाटतं नंबर मध्ये सगळे घुल मिळतात हो, सगळ्यांच्यात मिक्स होऊन जातात. ह्यांना बुधग्रह लीड करतो. ज्यांची जन्मतारीख 5, 14, 23. 23 आहे यांना मुलांक झाला 5. हो. ठीक आहे. तर हा जो आहे ना, हा तुम्ही घरातलं लहान बाळ समज एक इमेज जर डोळ्यासमोर घेतलात ना, तरी चालेल. लहान अच्छा. बाळ कसं सगळ्यांच्याकडे जातं. म्हणजे त्याच्यावर प्रेम करत असतात. हो. तशीच ही लोकं आहेत. त्यांना सगळी पाहिजेत. ओके ओके. आणि सगळ्यांचे लाडके आवडते असतात हे लोकं. ठीक आहे. ह्यांना जर भाग्यांक चांगला मिळालाय ना, तर हे खूप म्हणजे एका चांगल्या पोझिशनला जाऊ शकतात. शक्यतो ह्यांना ना बुद्धीचा कारक आहे असं म्हणते मी. आणि ह्यांची वाणी छान असते. कम्युनिकेशन. कम्युनिकेशन स्किल चांगले असते. सो हे चांगले कन्सल्टंट बनू शकतात. ठीक आहे. चांगले लीडर सुद्धा बनू शकतात. अशी गोष्ट ज्याच्यामधून लोकांना बोलून कन्व्हिन्स करायचंय. सेल्स मध्ये पण जाऊ शकतात. अशा याच्यामध्ये ही लोकं खूप छान उत्तमरित्या मग बिझनेस असू दे किंवा जॉब असू दे, उत्तमरित्या काम करू शकतात. ओके ओके. कारण की त्यांच्या बोलण्यातच लोक असे वाळतात ना, की कन्व्हिन्सिंग पॉवर आहे त्यांच्याकडे. खूप छान असते. म्हणजे तुला एखादं प्रोडक्ट घ्यायचं जरी नसेल, त्यांच्या गोड बोलण्यातच तू इमोशनल होऊन घेऊन टाकशील. घेऊन टाकशील. बरोबर. ओके. ठीक आहे. हो. आता मुलांक 6 वर येऊया. ओके. ठीक आहे. त्याची जन्मतारीख 6, 15 आणि 24 हो. यांचा मुलांक 6 झाला. ह्याला शुक्र ग्रह लीड करतो, ज्याला आपण दैत्यगुरु सुद्धा म्हणतो. ठीक आहे. शुक्राचार्य. तर हे कसे आहेत, ह्यांना पटकन पैसा पाहिजे. ओके. मनी ओरिएंटेड लोक आहेत. सगळं चांगलं पाहिजे. म्हणजे म्हणतात ना, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. अरे बापरे! ओके, ओके. अशा स्वभावाची लोक हां, आहेत हां, ती. हां, हां. ब्रँडेड गोष्टी करायला आवडतील. फॅमिली ओरिएंटेड पण ती तेवढीच असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्यांना शेअर मार्केट चालतं. 6 वाल्यांना. 6 वाल्यांना. शक्यतो शेअर मार्केट यांना खूप फेव्हरेबल आहे. 3 नंबर वाल्यांना शेअर मार्केट नाही, मी सांगायची विसरले. 3 नंबर वाल्यांनी शेअर मार्केटिंगला जाऊ नये. जाऊ नये. ओके. शक्यतो कमी करावं. किंवा ओके. लाँग टर्म जे असतात शेअर्स त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर चालेल, म्युच्युअल फंड वगैरे. पण शेअर मार्केट 3 नंबर वाल्यांसाठी नाही. ओके. 6 नंबर वाल्यांनी शेअर मार्केट बिनधास्त करावं. आर्ट रिलेटेड इंटेरियर डिझायनिंग आलं. ठीक आहे. आर्किटेक्चर आले. कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सुद्धा हे चांगले करू शकतात. करू शकतात. कार इंटेरियर डिझायनिंग. ठीक आहे. याच्यामध्ये ते जाऊ शकतात. त्याच्यानंतर त्यांना त्यांना आहे ना सोशल एनजीओ वगैरे जे असतात ते सुद्धा त्यांनी चालवलं तरी त्यांना सक्सेस छान भेटतो. सोशल मीडिया. ठीक आहे. ऍक्टिंग रिलेटेड जाऊ शकतात. डान्स, ऍक्टिंग ज्या अदर ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये 6 नंबर वाले खूप म्हणतात ना, की कलेचा नंबर आहे. हा कलेचा नंबर आहे हा. तर ते खूप येतात. कसं आहे बघ, ध्रुव तारा बघितलास का? तो कसा चमकतो. शुक्र तारा सगळ्या चांदण्यांच्यामध्ये कसं चमकत असतं. बरोबर. तसं या लोकांना चमकायला आवडतं. ओके. तामझाम आवडतो. ठीक आहे. मग त्या रिलेटेड त्यांनी करिअर चूज करावं. ओके. ठीक आहे. टीचिंग मध्ये जाऊ नये. यांना बोर वाटतं. ओके. अच्छा असं पण. ठीक आहे.
जे ऑफिस छान नीटनेटकं असं आहे ना, त्या ऑफिसमध्ये काम करायला ना आवडतं. तुम्ही जर अशा गबाळ ऑफिस असेल, गव्हर्नमेंट वगैरे गव्हर्नमेंटचे असे जुने ऑफिस असतात हा ना, हा तिथे हा त्यांना कामाला लाव ना. पगार देणार तू लाखभर दे तरी ते रिटर्न येतील. मला नाही करमत म्हणणार तिथे ते. अरे बापरे. ठीक आहे. तर अशा रिलेटेड त्यांनी काम करावं. आता मुलांना 7 वर येऊया. मुलांक 7 वर येऊ आपण. तर मुलांक 7 जो आहे, त्याची जन्मतारीख 16 आणि 7, 16 आणि 25. ठीक आहे. त्यांची जन्मतारीख आहे. त्यांचा मुलांक झाला 7. 7. 7 हा केतू ग्रहाला लीड करतो. हा ग्रह जर बघितलास तर धड आहे नुसतं त्या ग्रहाला. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे डोकं नाहीये. पण डोकं नाहीये पण हृदय तर आहे ना त्याला. हो. याचा अर्थ तो काय करतो इमोशनल आहे. हम्म. बरोबर आहे. हे लोक इमोशनल आहेत. या लोकांना आध्यात्मिक ज्ञान खूप छान असतं. हम्म, हम्म, हम्म. ठीक आहे. आणि ह्या लोकांनी ऑकल्ट रिलेटेड खूप Astrology सक्सेस मध्ये. होतात. Okay. एस्ट्रॉलॉजर हा हा. ऑकल्ट रिलेटेड कुठले हिलिंग मध्ये जाऊ शकतात. त्याच्यानंतर कोडिंग मध्ये जाऊ शकतात. हे लोक डॉक्टर चांगले बनू शकतात. हील करतायत ना. हम्म, 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 डॉक्टर सुद्धा चांगले बनतात. ठीक आहे. ज्या गोष्टीमध्ये लोकांचं चांगलं करायचंय, एनजीओ पण हे चालवू शकतात. त्या गोष्टीमध्ये लोकांचं कल्याण करायचं. कल्याण करायचं. कारण की ते मनानेच विचार करत असतात. हम्म, हम्म, हम्म. ते बिझनेस माइंडेड होऊच शकत नाहीत. ओके. या लोकांनी नाही का हम्म, हम्म, समजलं. हा अशी कामं केलेली सगळ्यात बेटर. आणि मी एक वाक्य नेहमी म्हणते, जसं आता ऐकत असणारे पॉडकास्ट ऐकत असताना खूप लोक असे असतील की जे अ, 7 नंबरचे आहेत पण ऑकलशी त्यांचा काही संबंध नाहीये किंवा ते विश्वास ठेवत नाहीयेत अशी सुद्धा असतील. पण त्यांना एक सल्ला आहे की लाईफमध्ये ते कधी ना कधीतरी अशा मोडवरून उभा राहतात की त्यांना याच्यावरती विश्वास ठेवावा लागतो. असं म्हणजे सिच्युएशन आली. येते अशा लोकांवरती येते. सध्या मला आता म्हणतील की नाही माझा जन्मतारीख 7 आहे. मॅडम म्हणते त्याचा मुलांक 7 आहे. पण मी देवाला पाया पण पडत नाही. हम्म, 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 अशी लोक खूप लोक असतील किंवा नाही का मी मानत नाही या गोष्टी. पण मी सांगते ना लाईफमध्ये कधी ना कधी अशी वेळ येतेच यांच्यावर. यांना ओके. विश्वास ठेवावा लागतो या गोष्टी. माझ्याकडे खूप सारी उदाहरणं आहेत. आता नंबर 8 वर येऊया. नंबर मुलांक 8. 8 वर. मुलांक 8. मुलांक 8 म्हणजे सगळे घाबरतात. तर मुलांक 8 ज्यांची जन्मतारीख 8, 17 आणि 26. ठीक आहे. तर याला शनी ग्रह लीड करतो. हो. बरोबर आहे. शनी ग्रह म्हटले की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती असा गंभीर चेहरा दिसतो. टेन्स येतो. हो. टेन्स होतो. काही स्ट्रगलिंग नंबर म्हणतात त्याला. पण मी म्हणेन की शनी ग्रह जे तुम्हाला देतो ना, जितका यश एक ठराविक एजनंतर देतो ना, त्याचा कुठलाच ग्रह देऊ शकत नाही. हो. असं ऐकले पण आहे मी. हो. कारण की ठराविक काळानंतर त्यांना यश मिळतच ना. तो खूप ट्राय करतो. खूप पेशन्स लेव्हल ट्राय हो, करतो. पेशन्स लेव्हल ट्राय करतो. पण बघ, ह्या शक्यतो लोकांनी रिअल इस्टेटमध्ये जावं. शनी कसा आहे, हा याला न्याय करणारा ग्रह आहे. सो हे लॉ रिलेटेड लोकं खूप छान काम करू शकतात. ठीक आहे. ज्या याच्यामध्ये लोखंड आहे, हम्म, हम्म, हम्म. लोखंड, त्या रिलेटेड काम करू शकतात. बिझनेस पण म्हणा किंवा जॉब पण. ओके. ठीक आहे. आयर्न पाहिजे त्या ह्याच्यामध्ये. हम्म, 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 म्हणजे हम्म. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा जसं आहे, ते सुद्धा या लोकांना सूट होतं. ओके. जिम म्हणा किंवा ऑटोमोबाईलची दुकानं वगैरे असतात ते म्हणा, ऑटोमोबाईल सेक्टर म्हणा, ह्या लोकांना चालतं. ओके, ओके, ओके. आता मुलांक 9 वर येऊया. मुलांक 9 म्हणजे काय? तर ज्याची जन्मतारीख 9, 18 आणि 27. हो. ठीक आहे. ह्यांना झाला मुलांक 9. ह्यांना मंगळ ग्रह लीड करतो. हम्म. तर हा ग्रह कसा आहे तापट आहे. हो. ठीक आहे. तसंच ह्या ग्रहातला जर तू बघितला ना, तर ही लोक आहेत ना खूप चिडकी पण असतात. ओके. हां, जसा ग्रह आहे ना, तशी ही लोकं चिडकी दिसतील तुला, हम्म, हम्म, तापट दिसतील. पण हे सोशल वर्कर पण चांगले असतात. एनजीओ पण छान चालवतात. तसंच ह्यांना आर्मी किंवा पोलीस, सैन्य दल हम्म, हम्म, हम्म. हे प्रोफेशन अगदी परफेक्ट सूट होतं. अशा लोकांनी ज्यांचं मुलांकन आहे त्यांनी अशा याच्यात जावं. हम्म, हम्म, हम्म. एनजीओ एखादी छान चालवावी. जॉब आणि बिझनेस या दोघांना दोन्ही पण चालतं. ठीक आहे. आयटी फील्ड सुद्धा यांना चालतं. ठीक आहे. एएनटीसी एक फील्ड आहे इंजिनिअरिंगमध्ये हे चालतं. इंजिनिअर लोकं बनू शकतात. तसं मी म्हणेन की लोकं सर्जन पण छान बनतात. ओके. नो वर. डॉक्टर फील्डमध्ये हम्म, सुद्धा हम्म, हम्म, हम्म. सर्जरी जे केली जाते. त्यामध्ये सुद्धा ही मुलांकन वाले चांगले काम करू शकतात.
ओके, ओके, ओके. आता हे झाले 1 ते 9. आता मला हा प्रश्न येतोय. जसं तुम्ही बोलला 1 ते 9 बद्दल तुम्ही त्याची डिस्क्रिप्शन पण दिली शॉर्टमध्ये आणि त्यांचे करियर पण दिले. आता 1 नंबरचं जसं तुम्ही म्हटले, की हे बिझनेस करू शकतात. पण आता हे ॲस्ट्रोलॉजिकली जर आपण बघितलं, तर ह्याचा समजा आता सूर्यच जर वीक असेल, तर मग ह्या सिच्युएशनमध्ये काय होणार? बिझनेस जर तू बघितलास, हो, ठीक आहे. त्यांच्या स्वभावामध्ये बिझनेस हा दिसतो नंबर 1 मध्ये हो. आणि यांच्या शक्यतो ना कुंडलीमध्ये ना सूर्य स्ट्रॉंग दिसून येतो. जर इन अगदीच केस जर वीक दिसत नसेल नाही. तर? मग आपल्याला दोन्ही अनालिसिस करून त्यांना सांगता येईल, गाईड करता येईल व्यवस्थित. ओके, ओके. हे जे आपण न्यूमरॉलॉजी म्हणतो, ॲस्ट्रोलॉजी म्हणतो, टॅरो म्हणतो, हे तुझ्या ताटामध्ये वाढलेला प्रत्येक एक पदार्थ आहे. हं, हं, हं. ठीक आहे. प्रत्येकाची चव बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे. एकावर डिपेंड राहून नाही करता येत सगळ्या गोष्टी. म्हणजे जसं तुम्ही कन्सल्ट करतात का, मग ही तिन्ही गोष्ट तुम्ही म्हणजे तिन्ही गोष्ट फेव्हर करते का नाही त्या हिशोबाने तुम्ही कसं करता का? हो. माझ्याकडे मी न्यूमरॉलॉजी, टॅरो आणि ॲस्ट्रोलॉजीचा आधार करते. हं, हं. मला कधी-कधी असं पण जाणवतं, की तिन्हीमध्ये मला छान वाटतं आणि मग वास्तूमध्ये पण इफेक्ट दिसतो त्यांच्या. ओके, मग हे चारही गोष्टी अलाईन झाल्या तरच मग आपल्याला रिझल्ट भेटतात. हो, खूप छान रिझल्ट भेटतात. अच्छा, ओके. असं एकावरती तू डिपेंड नाही राहू शकत आहेस. हं, हं, हं. तू न्यूमरोलॉजीचा नाव बदलण्यासाठी म्हण किंवा तुझे व्हायब्रेशन्स नावाचे सिंक्रोनाइज करून घेण्यासाठी वापर करू शकतो. टॅरोचा तुझी सिच्युएशन समजून घेण्यासाठी वापर करू शकतो. सध्याची सिच्युएशन, येणारी सिच्युएशन, तुला युनिव्हर्स काय सांगत आहे ते समजून घेण्यासाठी वापर करू शकतो. कुंडलीचा वापर तू तुझी महादशा समजून घेण्यासाठी करू शकतो. दशा महादशा कुठली चालू आहे तुला किंवा अ, इतर बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा आहे कुंडली इफेक्ट करत असते. ते समजून घेऊ शकतो. वास्तूचा तुझ्या सगळं तुझं छान चाललंय, सगळे ग्रह चांगले आहेत, पण तरी पण तू स्ट्रगलिंग करतोयस. याचा अर्थ वास्तू इफेक्ट करतेय का? याचा सुद्धा तू विचार करू शकतो. ओके. असं एक कसं आहे ना बघ, आपण म्हणतो की मी दाखवली एकांना आणि त्यांनी मला असं सांगितलं पण होत नाहीये. याचा अर्थ दुसरीकडे कुठेतरी दोष दिसून येतो. ओह! ओके. पण मी न्यूमरोलॉजी आणि टॅरोवरती आणि थर्ड वास्तू हं, हं. पत्रिकेचा आधार धरते मी. असं नाहीये की नाही धरत, कारण की शेवटी त्यांची दशा, महादशा बघणं पण गरजेचं आहे आपल्याला. हं, हं, हं. पण न्यूरोलॉजिकल इफेक्ट होतो. ओके. आणि किती महत्वाची असते ही महादशा, अंतर्दशा? अच्छा, ते पत्रिकेवरती गेलो आपण आता. ठीक आहे. इम्पोर्टंट असते. खूपच जास्त. दशा, महादशामध्ये लोकांना अचानक अप्स एंड डाउन्स दिसून येतात. हं, हं, हं. अचानक चांगला चाललेला बिझनेस ठप्प होताना बघायला मिळतो. त्यामुळं ह्याचा पण इफेक्ट होत असतो. सो हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. ओके, ओके, ओके. आता येऊ आपण मोबाईल न्यूमरोलॉजीवरती. अच्छा. तर मी खरंच खूप रील्स बघतोय. तर लोकं म्हणजे अव्हॉइड करायला लागले ते 248 चे नंबर घ्यायला. ज्याच्यामध्ये आणखी हा मोबाईल आपण रेग्युलर डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये नाही का म्हणजे यूज करतो आपण. तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, की म्हणजे हे खरंच इम्पॅक्ट करतं का? म्हणजे हे नंबर घेऊन किंवा नंबरचे टोटल घेऊन, या बाबतीत तुम्ही काय सांगाल? बघ, मी म्हणेन की इम्पॅक्ट करत असतं. कसं ते हं. सांगते. आता जेव्हा अंकशास्त्राचा शोध लागला, त्याचा ऑब्व्हियसली मोबाईल तर नव्हता. बरोबर. बरोबर आहे. पण मी म्हणेन की नंबर्स तरी होते. हं, हं, हं. बरोबर आहे. आपण जेव्हा मोबाईल नंबर डायल करतो, तसे नंबर्सचे व्हायब्रेशन्स आपल्याशी कनेक्ट होतात. बरोबर. जेव्हा तू एखाद्याला मोबाईल नंबर सांगतो, सांगताना 9, 8 वगैरे असे नंबर आपण बोलतो, उच्चारतो. त्याचे व्हायब्रेशन्स आपल्याला आपल्याजवळ घेतो. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याचे व्हायब्रेशन्स आपल्यावरती इफेक्ट करत असतात. हां, हां. ठीक आहे. सो मोबाईल नंबरमध्ये काही कॉम्बिनेशन असे आहेत, ते जर मी तुला सांगत बसते तर अजून 2-3 तासाचा पॉडकास्ट होईल. पण एक ओके. शॉर्टमध्ये पण सांगते. बेसिकमध्ये काय हां, घ्यायचं, की काय नाही? मोबाईल नंबर्समध्ये कसं आहे ना, त्याचे काही कॉम्बिनेशन्स आपण अव्हॉइड करायला सांगतो. जसं 4 आणि 8, जसं 248 किंवा हं. 4 आणि 8 जवळ-जवळ नसावेत. म्हणजे राहू आणि शनीचा नंबर आहे तो. सो स्ट्रगलिंग जास्त होईल. हं, हं, ठीक हं. आहे. तसं नसावेत शक्यतो किंवा एखादा नंबर ट्रिपल नसावा. 2 पेक्षा एक्स्ट्रा नसावा ओके, तुमच्या कुठला मोबाईल पण असू दे मग नंबरमध्ये. तो. हां, तो नसावा. हं, हं. कारण कसं आहे ना, एखाद्या ग्रहाची पॉवर तेवढीच असलेली चांगली आहे किंवा एखाद्या गोष्टीची पॉवर जी आहे, ती तेवढीच आपल्याला असलेली तो चांगली आहे ना. इम्बॅलन्स होऊन जाईल मग. एक्स्ट्रा झाले तर इम्बॅलन्स होऊन जाईल. बरोबर. बरोबर आहे. तसंच आहे याचं पण. हं. सो नंबर्स ते डबल डिजिट नंबर्स नसावेत वगैरे खूप त्याच्यामध्ये आहेत. प्रत्येकाच्या जन्मतारखेनुसार ॲक्चुअली आपण त्याला मोबाईल नंबर प्रिफर करतो. त्याचे टोटल किती पाहिजे? हां, हां. टोटल शक्यतो मुलांक भाग्यांक असलेला चांगला.
पण जन्मतारखेवरून जर आपण त्याची टोटल जर व्यवस्थित घेतली हा तर हा बेटर आहे. ते इफेक्टिव्ह होतं. हो. मग एक जर असं बेसिक जर सांगायला गेलं तर सगळ्या ऑडियन्सला जर 5 नंबरचे टोटल दिले आपण, जर ज्यांना अफोर्ड नसेल होत नाही का कुणाला जर न्यूमरोलॉजीवाला कन्सल्ट करायचं असेल, त्यांनी 5 नंबर घेऊ शकतात का मग? नाही, जातच नाही म्हणजे असं होऊ शकत. नाही. मग ते दाखवूनच कसं घ्या आहे ना म्हणाले. अनिकेत, हां. तुझी जन्मतारीख महत्वाची आहे ना. तुझ्या जन्मतारखेला तुझा मोबाईल नंबर सूट होतो का नाही हे महत्वाचं आहे. जर तुझ्या जन्मतारखेमध्ये 5चे व्हायब्रेशन अति प्रमाणात ऑलरेडी असतील तर हां, हां. ओह! ते पण मॅटर करतं. बरोबर. त्याच्यामध्ये 5 पहिल्यापासून इन्क्लूड असेल तर मग ते ओव्हर पॉवर होऊन जाईल मग. ओव्हर पॉवर झालं तर त्याचे रिझल्ट येणार नाही मग. ओके. तुझी जन्मतारीख बघणं खूप महत्वाचं आहे. आपण काय करतो ना, टेंटेटिव्ह कुणा असं रील्स वगैरे ऐकतो आणि मग मोबाईल नंबर घ्यायला जातो हं, हं, हं. आणि मग ते चुकतं. हं. किंवा असं मी बघितलंय की आपण असे रील्स वगैरे ऐकून आहे ना, लोक रत्न पण वेअर करतात. हं, 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 हं. क्रिस्टल ठीक आहे, मी समजू शकते, पण रत्न पण वेअर करतात. मग त्यांना त्यांचे निगेटिव्ह रिझल्ट पण येतात. मग एवढ्या महागातले रत्न त्यांना बदलावे पण लागतात. बरोबर. निगेटिव्ह इम्पॅक्टला सामोरं पण जावं लागतं. हो, ते तर आहेच आहे. नुसतं एक कोण नाही, एखादा व्यवस्थित जी सांगणारी व्यक्ती आहे किंवा तुमच्या जवळपासची लोक आहेत, ज्यांना ह्याच्यातलं जास्त चांगलं ज्ञान आहे, त्यांच्याशी जर कन्सल्ट करून जर तुम्ही याचा वापर केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. नावाच्या मध्ये पण लोकं स्पेलिंगमध्ये चेंज करत आहेत. कोण एस, ए-बी-सी-डी काय ते ॲड करत आहेत. जसं रिस्पेक्टिव्हली त्यांच्या जशाची नीड आहेत. तर हे किती इम्पॅक्टफुल असतं? आहे. जसं जन्मतारीख तुमच्यावरती 50% इम्पॅक्ट करत असते. तसं नाव पण तुमच्यावर 50% दोन्ही मिळून 100% इम्पॅक्ट करत असते. असं म्हटलंच तरी काही हरकत नाही. ओके. दोन्ही पण तेवढेच महत्वाचे आहेत. हं, हं, हं. शेवटी तुला तुझ्या नावाने ओळखणार आहेत. हं, 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 हं. बरोबर आहे. नावाचे व्हायब्रेशन्स महत्वाचे आहेत. अच्छा. आता ह्याच्यामध्ये हे पण ऐकलंय मी, की ज्याचं स्टार्टिंग जे अल्फाबेट असतात N-E-S-H हे आय थिंक मी असं रील ऐकली होती, की हे नाही केलं तर चांगलं असतं. ह्याच्या बाबतीत काय म्हणता? मी नाही त्याला म्हणत. बघ, आर वरनं राम पण आहे, आर वरनं रावण पण आहे. हा खूप डीप झाला. बरोबर. बरोबर आहे ना? तुमच्या नावाचे टोटलचे व्हायब्रेशन्स बघणं सुद्धा गरजेचं आहे. तुमच्या जन्मतारखेला सिंक्रोनाइज होत आहेत का नाही? मी असं तुला मी फक्त एक-एकदा प्रिफर करते, की डी, एम, टी हे जे नंबर आहेत ते जे अक्षर आहेत ती अव्हॉइड करा. कारण की ते शनी ग्रहाला लीड करतात ते अक्षर आहेत. बाकीचं एवढा इम्पॅक्ट नाही पहिल्या अक्षरांचा. मला तरी दिसून आलेला नाहीये. याच्यावरती लोकं ऑब्जेक्शन घेतील, नाही घेतील माहीत नाही. पण तरी पण तुमच्या नावाची टोटल महत्वाची. तुमच्या जन्मतारखेला होते की नाही, सूट होते की नाही तुमचं नाव, ते हं, हं. महत्वाचं आहे बघणं आपल्याला. ओके, ठीक आहे. ओके. अ, बघ, जर तुमची जन्मतारीख जी आहे ती नेतावृत्तीची असेल, हं. ठीक आहे, आणि तुझ्या नावाचं कॅल्क्युलेशन जर आळशी वृत्तीचं आलं, तर त्या व्यक्तीला स्ट्रगल बघायला मिळतं. नक्की करू काय मी? हं, 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 हं. आलं लक्षात. सो आपल्याला त्याचं नाव तुमच्या जन्मतारखेची सिंक्रोनाइज करून घेणं खूप गरजेचं आहे. मी खूप वेळा असं बघितलेलं आहे, की जन्मतारीख खूप अतिशय उत्तम असते. ॲक्चुअली त्याला सक्सेस भेटायला पाहिजे तारीख बघून. पण त्याचं नाव आहे ना, कधी-कधी खूप म्हणजे त्याला सुटेबल नसतं. त्याचे व्हायब्रेशन सुटेबल नसतात. त्यामुळे ती व्यक्ती 1-2 पावलं मागे आपल्याला बघायला मिळते. जर ओके. तुम्हाला मी म्हणेन ना, की रॉकेट सारखं पळायचंय, हं, हं. जायचंय, तर मग दोन्ही सिंक्रोनाइज करून घेतलेलं बेटर. बेटरच आहे. ओके. आता माझं ह्याच्यावरती हे होतं, की आता समजा घर बसल्या ज्याला करायचं असेल, तर अशी कुठली म्हणजे नाही का ज्याचा 1 नंबर आहे, 2 नंबर, 3 नंबर त्यांनी कुठली घेतली पाहिजे? जर विथआऊट कन्सल्टेशन जर करायचं असेल तर काय म्हणताय? नाही ना, असं नाही सांगता येणार. असं नाही मी सांगता तुला येणार. सांगते, जन्मतारखेला आपल्याला सुटेबल बघायचं. तुमचा मूलांक काय आहे? तुमचा भाग्यांक काय आहे? तुमच्या जन्मतारखेमध्ये मिसिंग नंबर्स कुठले आहेत? असलेले नंबर्स कुठले आहेत? तुझ्या जन्मतारखेमध्ये डबल डिजिट नंबर कुठले आहेत? रिपीटेड नंबर्स कुठले आहेत? हे सगळ्याचा अभ्यास करून मग तुझ्या नावामध्ये आपण ॲडिशनल करतो ओके, ओके. किंवा तुझी टोटल त्याच्यावर घेऊन जातो किंवा त्याच्यातला एखादा नंबर त्याच्यामध्ये ॲड करून ती त्याचे टोटल ती व्हायब्रेशन्स मिक्स करतो. ओके, ओके, ओके. मग त्या हिशोबाने तुम्ही तसं मग त्याला हे हो, करता. हो, हो. डिलिव्हरीच्या रिगार्डिंग असा प्रश्न आहे, म्हणजे जे आता विचारतात ना का लोकं म्हणजे की कुठल्या तारखेला डिलिव्हरी करणं गरजेचं आहे. तर ह्या बाबतीत काय बोलाल तुम्ही? कसं आहे ना, माणसाचा जन्म आणि माणसाचा मृत्यू हा दोन्ही पण माणसाच्या हातात नाही. ओके. ठीक आहे. आजकाल सीझर पद्धत आलेली आहे. सो तारखेने एकेकांची डिलिव्हरी होते पण. आपण 15-19 तारीख वगैरे ज्या सक्सेसफुल तारखा आहेत त्या देतो पण. हं, पण मी सांगू काय निकेत, तू कितीही प्रयत्न कर. हां, हां. तुला ज्या ज्या वेळेला ज्या तारखेला जन्माला यायचंय ना, त्या तारखेला येणारच.
म्हणजे मी तुला सांगते, जर एखाद्या व्यक्तीने जर माझ्याकडे तारखा काढून घेतल्या आणि जर त्याच्या इच्छा नसेल या तारखेला त्याला जन्माला घालायचं, ते नाही होणार. ते नाही होणार. मग काय होणार? अचानकच पोटात पाणी कमी झालं, डॉक्टर म्हणा सीझर करून घेऊया किंवा थांबा अजून बाळ खाली सरकलं नाहीये, नाही का? थोडा वेळ वेट करूया. आताच नाही प्रॉब्लेम्स करू क्रिएट शकत. होऊन काही ना जातात. काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. ओके, ओके. ठीक आहे. एकेकांची त्या तारखेला होते पण असं नाहीये. तर त्या तारीख त्यांना ठरवलं असेल तर ठीक आहे, होते पण. पण माझ्या मते त्याच्या हातात आहे. ज्या आपण तारखेला त्याच्यामध्ये इंटरफेअर न केलेलंच बेटर आहे. आपला जन्म, मृत्यू हे त्याच्या हातात आहे, त्यानंच ठरवू दे. बरोबर आहे. ओके. ठीक आहे. ह्याच्या जास्त नादी लागून कारण नसताना सीझर करून घेऊ नका, माझं असं म्हणणं आहे. हं, 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 हं. तर तुम्ही जन्माला बाळाला घातल्यानंतर भरपूर उपाय आहेत ना हो. कुठला पण नंबर असू दे म्हणत. असू दे ना. हो. शेवटी पण तुम्ही किती पण हे काढून घ्या. काय बरं म्हणतात, की तारखा काढून घ्या. हां, हां. शेवटी त्याला ज्या तारखेला जन्माला घालायचंय, तो जिथे त्या लिहिलेलं तारखेलाच आहे होणार आहे. त्या तारखेला येणारच आहे. बरोबर आणि आहे. जसं आपण म्हणतो, की मी सगळ्याच ह्याच्यामध्ये असं म्हणत असते, जे होणार आहे ते होऊन राहतं. बरोबर आहे. जे लिहिलंय ते जे होणारच लिहिलेलं आहे. आहे ते होणारच आहे. आपण ह्याचा आधार घेऊन ती गोष्ट भाजण्यापासून चटक्यापर्यंत घेऊन येऊ शकतो. बरोबर आहे. ठीक आहे. किंवा या गोष्टीचा आधार घेऊन आपण आपलं एक लाईफ सुखकर करायचा प्रयत्न करू शकतो. बरोबर आहे. ठीक आहे. मार्ग मिळत नसेल तर मार्ग मिळतो. आजकाल काय झालंय ना, लोकांना असं वाटतं, की ज्योतिषी म्हणजे एक चमत्कारिक म्हणजे देव नाहीयेत. हं, 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 हं. ठीक आहे. तुमचं आम्ही काय बरं कुठलाही ज्योतिष, कुठलाही अंकशास्त्रज्ञ, कुठलाही टारोका ट्रेडर, कोणीही तुमचं काय बरं म्हणतात, की जे तुमच्या लाईफमध्ये जे काही घटना घडणार आहेत, जे लिहिलेल्या आहेत हां, ऑलरेडी, हां, हां, हां. त्या बदलू शकणार नाहीये. बरोबर त्याची आहे. तीव्रता कमी करू शकतो आपण. हां, पण याच्यातला अजून एक दुसरा मार्ग आहे. जर तिथे लिहिलं असेल, की तू ह्याच्याकडे जा, हा तुला मार्गदर्शन करणार आणि मग तू योग्य मार्गाला जाशील. हे असं होऊ शकतं. तेव्हा कुठं पॉसिबिलिटी चेंज होऊ शकते. हां. आणि आपण आहे ना, अशाच वेळेस लोकांशी कनेक्ट होतो. हं, 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 हं. जुळला जातो त्या टायमाला. त्याच्याशी आपण अशाच वेळेस आपण जोडला जातो. हं, हं, हं. एखाद्या तुम्ही ज्योतिषाला किंवा बघा एखादा कोणीतरी तुम्हाला सल्ला देऊन जातो, तुमचं लाईफ चेंज होऊन जातं. कारण इथे लिहिलेलं आहे, तू त्याच्याकडे जा. तो तुला मार्ग दाखवेल आणि मग तुला इथून मार्ग सांगेल. तिकडनं 360 डिग्री चेंज झाली तुमची लाईफ. हां, तिथे तुमची 360 डिग्री चेंज झालेली आहे. सो जे आपल्याला कन्सल्ट करणाऱ्या व्यक्तीकडे जेव्हा आपण जातो हं, किंवा हं. आपल्याला असं वाटतं, की आपण ह्याला आता फोन नंबर डायल करून विचारावं बरं का? हं, हं, हं. कुठं ना कुठेतरी तिथं कनेक्शन केलेलं असतं त्या दोघांचं. कुठं ना कुठं लिहिलं असतं, की लिहिलेलं बाबा ह्या असतं. टायमाला तुझं ह्या टायमाला होणार आहे हो, कनेक्शन. हो, होणार आहे आणि तू त्याच्याकडनं गाईड कर. तुला मार्ग भेटून जाईल. त्याच वेळेस लोकं आपल्या म्हणजे पोहोचतात आणि त्याच वेळेस त्यांना व्यवस्थित कन्सल्टेशन भेटतं. मार्गदर्शन भेटतं हो. आणि मग तिकडनं त्यांची लाईफ चेंज व्हायला चालू होते. हो, 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 हो. नक्कीच. तर मित्रांनो, हा होता आजचा अंकशास्त्रीचा हा पॉडकास्ट. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काय क्वेरीज असतील, जर प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज या कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. या पॉडकास्टचा सेकंड पार्ट पाहिजे असेल तर ते पण सांगा. आम्ही त्याचा प्रयत्न करूया. आणि तुम्ही मॅमला कनेक्ट पण करू शकता. सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर धन्यवाद मॅम, तुम्ही इथं आला, एवढं मार्गदर्शन केलं आमच्या ऑडियन्सला. आणि अशाच पॉडकास्टसाठी, अशाच इनोव्हेटिव्ह पॉडकास्टसाठी प्लीज डू लाइक, शेअर अँड सबस्क्राईब टू यथार्थ टॉक्स. थँक यू.